त्यांना आता नाही कळायचं, मग कधी कळल? तुकोबराय म्हणतात, कळो येईल अंतकाळी. नामदेवरायचा एक अभंग आहे. आणि एकदा तरी माणसांनी सगळ्या संतांच्या अभंग्रंथाचे पारायण केले पाहिजे. लॉकडाऊन मध्ये आमच्याकडून करून घेतलंय देवानी. नाही तर आमचं कुठलं, हे गाव झालं की ते गाव झालं की ते. नामदेवराय सुंदर लिहितात, अकराळ विक्राळ काळे कुट्ट निर्दय निष्ठुर निगर गट्ट त्या आपणा बांधुनी घट्ट फरफरा ओढते. अकराळ विक्राळ माणूस घाबरते त्यांना बघून. घाबरलं की तोंड वाकडं तिकडं करतय, डोळे पांढरे करतय. यम धर्म असा चाबूक फिरव तरी एक फटका मारताना एका फटक्यात तर जीव जातोय. एकाच फटक्यात दुसरा बी नाही मारावा लागायचा. आणि एकदा का वडत वर नेलं की वर असा मोठा हॉल असतो एवढा. खरंच सांगतोय तुम्हाला, तिथं असा मोठा हॉल असतो, असं स्टेज असतं, स्टेजवर सिंहासन आणि असं डाव्या बाजूला त्या 4-5 मशनरी नाहीत का, तशा तिथं एक मशनरी असतात, कॅम्प्युटर सगळं असतं. तिथं इथं जसे एक जण बसले तसं तिथं एक जण बसलेला असतो. त्याचं नाव आहे चित्रगुप्त. चित्रगुप्त आहे का? कीर्तन करायच्या जे ओठात आहे ते मयूर महाराजाच्या बोटात आहे. जे आमचे जे बोलतो ते वाज. आणि खरंच आहे ते. आता आम्ही बी शिकत होतो गुरुवर्य पट्टी महाराजांकडे, आम्हाला येत आहे दागिनाचं थोडं. आमच्या जे वटात आहे ते यांचे मयूर महाराजाच्या बोट. ऐकायचे तुम्हाला? मराठीच आहे काय संस्कृत? ऐकून तर घ्या. घेणं दागिनं दादा, घेणं दागिनं दादा, देता की गिना दाग, देता की गिना दाग. मला एवढंच येत आहे. आमच्या जे ओठात आहे ते यांच्या बोटात आहे. चित्रगुप्त बसलेला असतो. माझ्या पाठीमागे डिजिटल बोर्ड आहे ना, तेवढी मोठी स्क्रीन असते. काय LED काय म्हणतात आपल्या घरात? टीव्ही नसतो का मोठा, 36 इंची काय 50 काय असेल त्याचं, हे एवढा मोठी स्क्रीन असते. तिथं तुमचं तोंड माझ्याकडे आहे ना, तुमच्या मागं असते. आणि ह्या 2 लाईनी अशा उभ्या असतात. तिथं काय टाळं नसते तुमच्या हातात. तिथं काय कीर्तन करायचंय. काहीच्या हातात तलवार, काहीच्या हातात त्रिशूळ, काहीच्या हातात मशाल. सगळं मारायचं ठोकायचं सामान सगळं. आपण घाबरतो. यमधर्म म्हणतो थांब थांब, घाबरू नको, थांब. चित्रगुप्त याचा कोड टाकलं, कोड म्हणजे पासवर्ड आपलं काय असतं हे नाववर नाही चालत. आपला कोड टाकला की स्क्रीन सुरू. म्हणजे आपण जन्माला आल्यापासून काय काय गुप्त कुटाने केलेत, त्याबलाच्या हातून किती घेतलेत, काळा बाजार किती केलाय, तेच पिक्चर तिथं लागतो फक्त. यमधर्म म्हणतं सगळं बघायला वेळ नाही. आणि हे 5 मिनिटं मी पुढे गेलोय म्हणजे ते दादा म्हणले महाराज 2 तास करा बरं का तुम्ही, म्हणून पुढे गेलोय. 10 मिनिट फक्त, 10च मिनिट जाणार आहे. यमधर्म म्हणतो किती वर्ष जगले बघ ना ते. मग ते कॅम्प्युटरवर टाकतं वय, वय म्हणून टाकलं. स्क्रीन कडे 93. चांगलं आयुष्य जगलं रे. एक काम कर, 93 वर्षामध्ये आता श्री हरिभक्तीपरायण वासुदेव महाराज, अण्णा घनश्याम महाराज हे आमच्या दिंडीमध्ये असतात. आम्ही सगळे मिळून वारीमध्ये वारी करतो. कितीतरी वर्षापासून आम्ही बरोबर राहिलो, बरोबर शिकलो. एका ताटात आम्ही जेवायचो. एवढ्या लांब म्हणजे 550 किलोमीटर इथं आलोय ना, आता इथून तिथंच जायचंय. कीर्तन 2 तास आहे, प्रवास 16 तास आहे. 8 तास यायला लागले, 8 तास जायला लागतात. आणि कुठंतरी ऋणानुबंध असतात, एकमेकाचे शब्द मोडता येत नाही. आणि माझंही काहीतरी भाग्य आहे. कोणतं भाग्य आहे? रामपुरा गावाचं नाव आहे, तिथं रामचंद्रजीची प्राण प्रतिष्ठा आणि पांडुरंगाच्या दरबारातला मला इथं रामाच्या दरबारात सेवा आहे. याच्यापेक्षा काय भाग्य पाहिजे? मग यमधर्म म्हणतो ह्याच्या गावचे लोक लबडे महाराजाच्या दिंडीत जात होते वारीला, आषाढीला, कार्तिक. ह्याने किती वाऱ्या केल्यात बघ रे. पण ते कॅम्प्युटरवर टाकतं वारी, तर सगळी स्क्रीन कोरी. पहिला तरी 93 आकडा होता मयूर महाराज, आता तर सगळी कोरी. तुम्हाला काय उभं राहायला आणलंय का? मारा मारा त्या बडव्याला. मारी ती तोडी ती जोडी ती निष्ठुर
एकदा पंढरपूरला वारीला गेला नाही, जे तुटून पडतात सगळे मार, कोण चाबूकच मारतय, कोण चाकूच मारतय, कोण तलवारच मारतय. लय आरड तलवार गेल्यावर हे फटके जर खायचे नसतील ना, या वर्षी गपचिप वासुदेव महाराज संघ वारीला या, नाही तर मारी तोडतात. कोणाला माहिती? आता एवढं मोठं मंदिर बांधलंय, कलशारोहण, तुझ्या पूजेने दीनानाथ महाराज, पूजेने विलासनाथजी बाबा यांच्या हस्ते स्थापना होईल, सगळं होईल. यमधर्म म्हणतो नाही यानं पंढरपूरला जाऊ दे, नाही यानं आषाढी कार्तिकीला जाऊ दे. ह्याच्या गावात एवढं राम मंदिर बांधलं होतं, कुणी 11,000, कुणी 21,000, कुणी 51,000, वर्गण्याची वर्गण्या दिली ते. आणि ज्याला जसं झेपल तशी द्या, म्हणजे आपली परिस्थिती असेल तशी द्या. समजा एखाद्याची भरपूर परिस्थिती आहे, लाखांनी वर्गणी द्यायची, त्यांनी उग 5 आणि 4,000 दिले तर ते देवाला आवडत नाही. त्याला सगळं कळतंय तुमची काय परिस्थिती. आणि एखादा गरीब आहे, ज्याला शेतही नाही, काहीच नाही, दुसऱ्याच्या शेतात कामाला जातंय, त्यांनी लाजायचं नाही. आपली जशी परिस्थिती असेल तशी द्यायची. देऊ दे ना ह्यांनी 5,000, 11,000, 21,000, 51,000, पण आपली परिस्थिती नाही ना, आपण 1100 रुपये द्या. तुम्ही दिलेले गरिबीतले 1100 रुपये आमच्या रामचंद्र प्रभूला 11,000 एवढा लक्षात राहा. पण लाजू नका. ज्याची दात्या आणि मागत्याशी धर्मनीती तरी बोलिली यायची. मग ह्यानं वर्गणी दिली ते का बघ, का एखाद्या महाराजाचं यजमानपद घेतलं होतं, का मंडपाचं सौजन्य घेतलं होतं, का पंक्तीची पंगत घेतली होती, आणि बघ बरं काय घेतले. पण ते कॅम्प्युटरवर टाकतात दान. स्क्रीनकडे पाहिलं, स्क्रीनच बंद झाली, म्हणजे काळी पडली. पहिली तरी कोरी होती. यानं कधी गावात सप्त्याला वर्गणी दिली नाही, कधी मंदिराला सिमेंटची पोती दिली नाही, कधी स्टील दिलं नाही, कधी. आता हे आलं, एवढी महाराज मंडळी आले, भाऊसाहेब महाराज, मयूर महाराज, हे सगळी मंडळी, ह्यांना कधी ह्यानं चहा प्यायला सुद्धा नेलं नाही. यमधर्म म्हणतो हात धर रे त्याचे, असे दोघं हात धरतात, खरंच धरतात. काय काय म्हणते लबडे महाराज, तुमचं आडनाव लबडे, लबाड बोलता का? माझं आडनावच लबडे आहे बरं का घनश्याम महाराज, मी काय लबाड बोलत नाही. एक लक्ष नाही नाही, आमच्या गावला त्याची स्मशानभूमी 3 चिमट्या राख झाली, आणि वर काय तोडी. एक लक्षात राहू द्या. तुमच्या इकडे मोठा दवाखाना कोणत्या गावला आहे? मालेगाव. मालेगावला तुम्ही मोठ्या दवाखान्यात गेले, तुमच्या अंगावर किती भारी कपडे असू द्या, ठेवतात कधी? आपले कपडे काढतात, दवाखान्याचा तसला ढगडा ड्रेस घालतात. तसं देव म्हणतो ते ड्रेस म्हणजे हे शरीर तिथंच पेटव. वर आत्मा तर अविनाशी आहे, आत्मा वर गेला की त्याला वेगळा ड्रेस म्हणजे वेगळं शरीर दिलं जातं, वरचं शरीर वेगळंच असतं. मग ते असे हात धरतात. हे करवत आण रे, करवत आणायला लावतात, दोघं हात धरतात, आई शपथ हातावर ठेवतात आणि करवत आणि हात कापतात. आपले वांग चिरताना, बटाटे चिरताना बोट कापलं तर किती आरडतात, हात कापल्यावर किती आरडतात. कोण वाचवणार आहे तिथं? एक जण म्हणला, महाराज माझी पत्नी कलेक्टर आहे, बस खाली, कलेक्टर आहे. दुसरं म्हणलं माझं पोरग PS आहे, बसतो का? राहती निराळी, रांडा कोरे सकळ, यमाचे यमदंड बैसतील माथा, ते तुझं रक्षिता कोण आहे? लई धनाच्या मानाच्या जोरावर जर कीर्तनाला, रामाला, मंदिराला, देवाला इसरत असताल तर सावधान. नामदेवराय म्हणतात धन मान बळे नाटविषयी देवा, अंतकाळी तेव्हा कोण आहे? करा हरी भक्ती परलोकी करा हरी भक्ती परलोकी बाबा, हरी भक्ती परलोकी बाबा, करा हरी भक्ती परलोकी बाबा. म्हणून उद्या एकदा रामचंद्र प्रभू बसले, नाही तर पुढे हनुमंतराय बसणारच आहे गदा घेऊन. नाही नीट वागले की ठोका. जागा व्हा. उद्यापासून करा हरिभक्ती. इथलं धन नेपाळमध्ये चालत नाही, इथले आपले पैसे अमेरिकेत डॉलर लागतात, पण एकमेव हे परमार्थ महाधन आहे की हे परलोकात चालतं.
करा हरिभक्ती परलोकी येईल कामा. काय करेल? सोडविल यमा पासून या. यमापासून सोडायचं असेल तर ही हरिभक्ती करा. जेवढी सेवा, आणि त्याला कळतंय बरं का, लोकाला जरी कळत नसलं त्याला कळतंय. तसा तो उद्याच्याला ते आता पुढं जे कीर्तनकार असतील ते सांगतात ना, उभारीला हात जगी जाणविली म्या देव बैसली सिंहासनी आल्या याच काशी पुरे धनी. आपला भाव जसा आपण तिथं ठेवू तसंच भगवान रामचंद्र आपली त्याची पूर्तता करतात. आल्या याच काशी पुरे धनी. म्हणून राहती निराळी रांडा पुरे सकळ तुकोबराय म्हणतात. जिता जैसे जैसा तैसा. पुढं फार मोठा वळसा आहे, वेळ कमी असल्यामुळे पुढं फार मोठा वळसा आहे. ओगवणी भाषा काय करणे ते करी. तुकोबराय म्हणतात तुम्हाला जे करायचंय ना ते याच जन्मात करा. याच जन्मात केल्याने होणार आहे. बरं याच जन्मात केल्याने होणार आहे. कशाने होणार आहे? ते विठोबाच्या नावाने होणार आहे. हे वर्म ज्याला कळणार आहे तेच तरणार आहे. केले होते याचे जन्मी, केले होते याचे जन्मी, जन्मी केले होते याचे जन्मी, केले होते याचे जन्मी. अब विठोबाचे नामे, अब विठोबाचे नामे, नामे अब विठोबाचे नामे, अब विठोबाचे नामे. तुका म्हणे वर में, वर में तुका म्हणे वर में, वर तुका म्हणे वर में, तुका म्हणे वर में. जालोनिया तरती, जालोनिया जानोनी जानोनिया जानो या येईल अंतकाळी प्रयाणाचे वेळी एवढंसं छोटंसं गाव आहे, पण गावामधली शिस्त